लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये अतिवृष्टीनं मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या टाकळी, जेवळी, मांजरी या गावामध्ये जर बघितलं तर ही स्थिती आहे। पूर्णपणे सोयाबीन जे आहे ते नष्ट होत चाललेलं आहे, नासाडी झालेली आहे आणि एक दुर्गंधी जी आहे ती पिकांची सुरुवात झालेली आहे। लातूर ज्या वेगवेगळ्या नद्या आहेत त्या नद्यांना देखील पुराची स्थिती आहे आणि मुरुड अकोला असेल किंवा हसोरी गाव असेल या गावांच्या परिसरामध्ये भूगर्भातून एक गूढ आवाज जो आहे तो येतो आहे। सौम्य भूकंपाची देखील काही ठिकाणी नोंद झालेली आहे। काँग्रेसचे नेते धीरज देशमुख आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आणि परिसराची काय परिस्थिती आहे? भूगर्भातून आवाज देखील येत आहेत, सौम्य भूकंपाची नोंद सुद्धा झालेली आहे। सध्या निसर्गाचा काही प्रकोप ह्या भागामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून आपण पाहतोय की पाऊस हा सातत्यानं मे पासून जो सुरू झाला आहे तो अजूनही थांबलेला नाही आहे आणि याची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे पाणी पातळी अख्ख्या मराठवाड्यामध्ये सगळे धरणांचे दरवाजे उघडले गेलेत। त्याच्यामुळे जास्तीचं पाणी जे आपल्या भागातून वाहत आहे त्याच्यामुळे आता ते पिकांमध्ये देखील आता सगळे नाल्या ओढ्याने आपलं वाट बदलून ते पिकामध्ये पाणी चाललं, त्याच्यामुळे मोठं नुकसान व्हायला लागलं। पाणी पाऊस थांबत नाही आहे आणि आपण म्हणल्यासारखं की भूगर्भातून देखील काही भूकंपाचे सौम्य धक्के या निसर्गाचा जो विषय आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये फार भीतीचं वातावरण आहे, संभ्रमाचं वातावरण आहे। शेताकडे जाता येत नाही आहे, पिकं नासाडी होते, लोकांच्या डोळ्यासमोर हातात आलेला तोंडाचा घास हा निघून चाललेला आहे आणि आता सणाचे दिवस पुढे आहेत, ते लोकांच्या समोर हा संभ्रम आहे की आम्ही सण कशी साजरी करायची आणि आज सरकारकडं लोक आशेने पाहत आहेत की आत्ताच्या काळामध्ये हे भूतोना भविष्य असं मराठवाड्यावर संकट आलेलं आहे। आपल्याला सुखा दुष्काळ हा माहीत होता, हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की फोटो आणि ड्रोन शॉट्स जरी असतील तरी आम्ही ते ग्राह्य धरून पंचनामा ग्राह्य धरू। मात्र वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कागदपत्र सांगितली जात आहेत शेतकऱ्यांना आणि तसे काय थेट आदेश जे आहेत ते काही मिळालेले नाहीत असं सांगण्यात येतं। आणि आम्ही प्रशासकीय यंत्रणाला देखील इथं विचारलं की जे आम्ही माध्यमांवर ऐकलं मुख्यमंत्र्यांचे आदेश होते, शेतकऱ्यांना विचारलं की त्या पद्धतीनं इथं होतं आहे का, पण ते म्हणजे आमच्याकडे जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये असं काही नमूद नाही, त्यामुळे आम्ही त्या GRला वाचून काम सध्या त्यांचं चालू आहे। त्यामुळं ह्या सूचना लेखी पद्धतीमध्ये त्यांच्यापर्यंत लवकर पोचाव्यात आणि शेतकऱ्यांमध्ये सगळ्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि जे शेतकरी म्हणतात की आमचं नुकसान झालं त्याची नोंद घ्या, कारण की आज पाणी दिसतंय, उद्या पाणी जर चुकलं, आज पीक विम्याचं पोर्टल चांगल्याच पद्धतीने काम करत नाही, लोकांनी जे पीक विमा भरले त्याच्यामध्ये ती मदत मिळेल का नाही तेही संशयास्पद आहे। ओला दुष्काळ हा शब्द शेतकऱ्यांच्या तोंडी आता बोलीभाषा झाली आपली महाराष्ट्रात की ओला दुष्काळ शेतकऱ्यांसाठी जाहीर करावा, पण काही प्रशासकीय यंत्रणेमध्ये सांगितलं की ओला दुष्काळ हा शब्द आमच्याकडं प्रशासकीय भाषेत नसल्यामुळं ती मदत त्या पद्धतीने आपल्याला देता येत नसेल, तर फक्त जर एखाद्या शब्दाच्या आड राहून जर मदत देता येत नसेल तर ते सरकारने एक दिवसीय विशेष अधिवेशन तातडीचं बोलवावं आणि मला खात्री आहे की त्या विशेष अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्यातले सगळे आमदार, विरोधी पक्षाचे असतील, सत्ता पक्षाचे असतील, हे सगळ्यांनी उदार मनाने ह्या महाराष्ट्राच्या जनतेला आज त्यांना मदतीची गरज आहे, आज त्यांना कर्जमाफीची गरज आहे, आज त्यांना भरीव मदत प्रत्येकी हेक्टरी 25-50 हजार त्यांना कसे मिळतील की पुढचं आता कसं आहे की हे तर पीक वाहून गेलं आहे, जमिनी खरडून गेलेल्या आहेत, उद्या रबीला जर पेरायला झालं त्याच्यासाठी पैसे आपल्याकडे नाहीत, बेण्यासाठी पैसे नाहीत, काढणीसाठी पैसे नाहीत। आज आपल्याला माहिती पंजाब सरकारनं जशी मदत केली हेक्टरी 50,000 तशी मिळाली, महाराष्ट्राने त्याच्या एक पाऊल पुढे राहिलं पाहिजे। जर पंजाब सरकार राज्य 50,000 देतं, महाराष्ट्राने 1 लाख रुपये दिले पाहिजे। विषय पैशांचा नाही आहे, विषय एखादं छोटं राज्य पंजाब सरकार राज्य महाराष्ट्रासोबत तुलना करत असेल, पंजाबनं तो पुढाकार घेतला असेल तर केंद्र शासन आणि राज्य शासनाने मिळून ही नैसर्गिक आपत्ती दृष्टात घेऊन जास्तीची मदत, आपण आता बातम्या ऐकतोय की बिहारच्या निवडणुकीमध्ये आता 10,000 रुपये प्रत्येकी महिलाच्या खात्यावर जमा होणार असतील, तर अशासाठी जर केंद्र सरकारकडे पैसा आहे, राज्य शासनाकडे पैसा असेल तर अशा मदतीच्या कार्यासाठी आता सरकारनं मागे वळून पाहायचं कामा नाही। विशेष अधिवेशन तातडीनं बोलून कर्जमाफी, ओला दुष्काळ जे काही त्यांना हवं असेल ते जाहीर करून आता शेतकऱ्यांना मदत करणं फार महत्त्वाचं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।